गाइस वेलकम टू माय ब्लॉग. जय आगरी जय एकविराज जय सद्गुरू. आम्ही चाललो आहे कोंडेश्वरला शिवमंदिरात. असेच कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगमध्ये. निघलेलो जयेश गौरव मी गाडीवर. आमचं गणपती मंदिर आम्ही चाललो आहे आता कोंडेश्वरला. चला असेच कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगमध्ये. आम्ही आता जिवली गावात आलो आणि आता जिवली गावातला शिवमंदिराकडे चाललो आहे. चला आमच्या मध्ये झाल्यात म्हशी, मामाच्या म्हशी कशा आहेत बघा काळ्या म्हशी. गाईज बोल टाईम आहे. इथं पावसाची खूप मजा येते. खूप निसर्ग भारी आहे. आणि या पावसाळ्यात आता काम सुरू आहे डॅमचा. हे बघा काही बघू शकता कसे डोंगर आहेत. सह्याद्रीच्या कोपऱ्यात वसलेला कोंडेश्वर मंदिर. बदलापूर स्टेशनपासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर असणारा मंदिर आहे. बघू शकता. गाईज आम्ही पोचलेलो आहे कोंडेश्वरला. गौरव मी जयेशला पाहिजे नेट. इथं रेंजच नाही. चला दाखवतो तुम्हाला मंदिराचा परिसर. हा मंदिराचा परिसर आहे. असंच कंटिन्यू राहा. बघू शकता ही 2 माकडा किती भारी आहेत बघा. मतलब कुछ भी. गौरव दादा कुठं आलाय तू? कोंडेश्वर मंदिर. जास्त मजा पावसाळ्यात येते. खूप निसर्गरम्य वातावरण आणि धबधबे. तुम्ही पण या. बदलापूर स्टेशनपासून 7 ते 8 किलोमीटर लांब असेल. तिथनं शेअर रिक्षा पकडू शकता. चला आता दाखवतो तुम्हाला कोंडेश्वर मंदिर. आता आम्ही चप्पल काढतो सध्या बाहेर. चला असे कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगमध्ये. जय हो शंकरा आदिदेव शंकरा. तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा. जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा. रुद्रदेव हे महेश्वरा. हा बघा हा कुंड आहे आणि हा इकडे एक कुंड आहे. पावसाळ्यात खूप मजा येते. पूर्ण पाणी भरलेलं असतं. आणि हे 2 मंदिर आहेत. या मंदिरांच्या आतमध्ये पाणी असतं पूर्ण. चला आपण दर्शन घेऊ. हा मंदिर आहे छोटाला. पावसाळ्यात खूप मजा येते कारण हा पूर्ण मंदिरात पाणी असतं. एवढा अर्धा डुबून जातो. आणि हा इथनं एक कुंड आहे. वरतून धबधबा चालू असतो. चला त्या मंदिराकडे.
हे बघा आमचा गौरव भाई दगडी टाकतोय. काही काम धंदे नाही, नुसते दगडे फेकायचे. आणि एक आमचा ब्रो तिकडे आतमध्ये. चला कालिका मातेचं मंदिर आहे शकता. तर मी दर्शन घेतो. दर्शन झालेलं आहे. जयेश तिकडे बघलाय, गौरवित आहे. आणि हा मंदिराचा परिसर आहे. आमच्या भाईला घाई झाली, निस्ताबद्दल चल रे चल रे चल रे. तर बघा, आणि तुम्हाला तर माहीत आहे आम्हाला सेल्फी काढायला लय आवडते ना भाई. हे बघा आता कसं वाटलं आज कोंडेश्वरच्या मंदिरात आलो. एकदम खूप छान, शांत, एकदम पीस. हा काय, तर आमचं दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही चाललो आहे घरी. तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो. दर्शन झालंय, कसं वाटतं? चांगला कसा, एक नंबर. आपलं मंदिर कसं आहे? खूप छान आहे मंदिर. तुम्ही या विजिट करा मंदिराक. खूप चांगलं आहे. असं पर्यटन स्थळ पावसाळ्यात तर खूप मजा. तर आम्ही चाललेलो आता श्री कोंडेश्वर बाबांची समाधी आहे, त्यांच्या समाधींच्या इकडे चाललेलं आहे. हे 2 जण मस्ती करतात बघा, किती भारी. यांचा फोटोशूट कधी संपणार नाही आणि आम्ही कधी झुकणार नाही. गार हवा सुटलेली आहे आणि पाहू शकता एक माकड इथे लटकतोय आणि गौरव त्या माकडाचा फोटो काढतोय. श्री सद्गुरू अवधूत निरंजन महाराजांची समाधी, म्हणजे कोंडेश्वर बाबांची समाधी पाहू शकता तुम्ही. बघा आता आम्हाला गोलावाला दिसलाय. आणि हे बघा गोलावाला काय बोलतो. गोलावाला हा बघा, हे बोलतो आम्हाला गोला खायचे म्हणून आता आम्ही थांबलोय. आणि हे बघा बर्फाची लादी कशी घर 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 फिरवत आहे. कुठला खट्टा देतोय? काला खट्टा, रेड खट्टा, ऑरेंज खट्टा. हा जर मजा आते की नाही? हाँ, खाने में एक बार खाओगे तो बार बार खाओगे. हा बघा, एकदा खाल्ला तर परत परत येणार बोलतो. हे बघा किती भारी वातावरण, किती भारी. बघा निसर्गाच्या अशा आपण सावलीत कुशीत आहे, कुशीत. गोलावाला बोलतो एकदा घेणार गोला मग बार बार घेणार, असं थोडी असतं. मला काला कट्टा अरे उसने एक जगह साला काला कट्टा बना नहीं बोला तो उसने पूरा. आणि आता आम्ही चाललोय घरी. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि विजिट करा. आमच्या चॅनलला विजिट करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. चला बाय बाय.